हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या छानवेळ या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोरपंख कसे विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे 2.5 mm ची पिन लागणार आहे आपल्याला. नेव्ही ब्ल्यू कलरचे एक उलन लागणार आहे आपल्याला. ॲक्वा ब्ल्यू कलरचे एक उलन लागणार आहे. ग्रीन कलरची उलन लागणार आहे. हे ऑरेंज कलरचे एक उलन लागणार आहे. एक छोटेसे कटर लागणार आहे. चला तर मग सुरू करू. नेव्ही ब्ल्यू कलरची मी उलन घेतलेली आहे. हे आपण अशा पद्धतीने गाठ करून घ्यायची. ह्यामध्ये आपल्याला असे 4 चेन करून घ्यायच्या. 1 2 3 4 चेन केलेले आहेत आपण साखळे. हे आपल्या पहिल्या साखळीमधून आपण स्लिप स्टिच करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला असे 3 साखळे करून घ्यायच्या नंतर आणि ह्यामधून आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. आपल्याला असे 15 डबल खांब आले पाहिजेत आपल्याला. हे 2 झाले, हे 3, हे 4, 5, 6, 7, हे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 झालेले आहेत आपले खांब. आणि ही साखळी एक आपले 15. हे आपले डबल खांब 15 झालेत. आता ह्या साखळीवरती 1 2 3 तिसऱ्या साखळीवरती आपण स्लिप स्टिच करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण दुसरी उलन जोडणार आहोत. जे आपली हे ॲक्वा ब्ल्यू कलर आहे ना, ते उलन आपण जोडून घेणार आहोत त्याला. हे आपण ॲक्वा ब्ल्यू कलरचे उलन घेतलेले आहे. आपण इथं नेव्ही ब्ल्यू कलरमध्येच आपण त्याला जॉईंट करून घेणार आहोत, म्हणजे जोडून घेणार आहोत. इथे आपल्याला अशाच पद्धतीने आणखीन 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे 3 चेन करून घ्यायचे आहे. आणि तिथेच आपल्याला डबल खांब घ्यायचं आहे. हे पहा, या साखळीवरतीच आपल्याला आणखीन एक डबल खांब घ्यायचं आहे, म्हणजे साखळी आणि ते मिळून 2 झालेत आपल्याला. हे पहा. आणि त्या शेजारी अशाच पद्धतीने 2 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 हे पहा. नंतर पुढच्या खांबावरती आपल्याला 2च घ्यायचे डबल खांब. 1 2 3 झाले. असे आपल्याला आपले सिंगल जे आहेत ती खांब डबल खांब 7 खांबावरती आपल्याला डबल खांब घेत जायचे आहेत. पहा, ही 2 झाले. 1 2 3 4 म्हणजे सिंगल याच्यावरनं, म्हणजे 2 4 6 8 झाले आहेत आपले डबल खांब. 9 10 11 12 हे 13 आणि हे 14. म्हणजे सिंगल खांब जे आहेत आपले डबल खांब आहेत त्याच्यावरती आपल्याला 14 खांब घ्यायचे 7 खांबावरती. 1 2 3 4 5 6 7 7 4. आता ज्या आपण घेणार ह्या 8व्या डबल खांबावरती त्यात आपल्याला असं ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. ट्रिपल आणि एकावरतीच आपल्याला 3 घ्यायचे एकामधूनच. हे पहा, हे असे ट्रिपल खांब 1 2 आणि 3. हे आपल्या पिनला 2 वेळा वेढा घेऊन असं 1 2 3 आपण एकामधूनच 3दा घेतलेलं आहे. आता नंतर अशाच पद्धतीने 7 खांबावरती आपल्याला डबल खांब 2 2 एकामधून 2 2 घेत जायचे. 2 झाले. 3 4 5 6 हे 7 हे 8 हे 9
10 11 12 13 आणि हे शेवटचं आपलं 14. हे दोन्ही बाजूने आपण 7 आणि 7 14 खांब घेतलेले आहेत आणि हे 3 17 खांब झालेले आहेत. 14 15 16 17 खांब झालेले आहेत आपले पूर्ण. आता आपण जोडून घ्यायचे. जे आपण ही चेन घेतलेली होती तेच तिसऱ्या साखळीवरती असं जॉईंट करून घ्यायचं, आपल्याला जोडून घ्यायचं. आणि जे आपले पहिले उलन होते ते आपण कट करून घेऊया कटरने. आता आपल्याला ह्याच्या पुढे आणखीन एक उलन जोडून घ्यायचे. ते आपल्याला ऑरेंज कलरची उलन जोडून घ्यायची. हे आपण आता ऑरेंज कलरची उलन घेतलेली आहे, तर त्याला आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. हे पहा. आणि आपली उलन अशी ओढून धरायची. इथे आपल्याला एक चेन करून घ्यायची, म्हणजे आपल्याला आता सिंगल खांब घेत जायचे. हे पहा. त्यामधूनच आपल्याला सिंगल खांब घ्यायचे. असे आपल्याला 13 सिंगल खांब आले पाहिजे आपल्याला. हे एक, हे पहा त्या शेजारी 2, हे 3, 4, हे 5, 6, 7, हे 8, 8, 9, 10, 11, 12 आणि हे 13. हे आपण 13 खांब घेतलेले आहेत, म्हणजे सिंगल खांब घेतलेले आहेत. आता आपण हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. हाफ डबल खांब आपण एकामध्ये 2 घ्यायचे आहेत. इथे आपण वाढवलेले आहेत, 2 घेतलेले आहेत. नंतर आपल्याला डबल खांब घ्यायचा. त्याच्या पुढच्या खांबावरती आपल्याला एक डबल खांब घ्यायचा. नंतर आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचा, त्यामधूनच घ्यायचा. जे आपण डबल खांब घेतला आहे त्यामधून आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचा. हे पहा. आता आपण इथे 3 घेतलेले आहेत. हे एकामधून ट्रिपल खांब घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण ट्रिपल खांबच घ्यायचा. एकामधनं 3 घ्यायचे आहेत. 1, ही 2 झाला, दुसरा झाला. आणि हे पहा, हा एकामधूनच आपल्याला 3 ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. हे झाले 3, एकामधून 3 झाले. आता आपण अशाच पद्धतीने इथे इतिहास करायचं आहे. एक ट्रिपल खांब घ्यायचा इथे, नंतर डबल खांब घ्यायचा त्या शेजारी, म्हणजे त्यामध्येच, आणि नंतर हाफ डबल खांब 2 घ्यायचे. म्हणजे ह्यामध्ये असं जसं केलेलं आहे आपण ह्या साईडला, तसं इकडे करत जायचं आहेत आपल्याला. एकामध्ये हाफ डबल खांब 2 घ्यायचे आहेत आपल्याला. एक झाला आणि हा दुसरा. नंतर आपल्याला सिंगल खांब 13 घेत जायचे आहेत. म्हणजे इथे जसं आपण घेतलेलं आहे 13 खांब, तसंच इथंपर्यंतही आपण 13 खांब घ्यायचे आहेत सिंगल. हे आपण आता जोडून घ्यायचे. हे पहा. हे अशा पद्धतीने आपलं तयार होत चाललेलं आहे आपलं पंख. आपण हे उलन कट करून घेऊया इथले. हे आपले पूर्ण जे खांब आहेत ना, ते 37 खांब झालेले आहे, 37. आता आपण दुसरे उलन जोडून घेणार आहे. आता आपण ग्रीन कलरची उलन घेणार आहोत. आपण हे ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे, इथे जोडून घ्यायचे. इथे आपल्याला अशा पद्धतीने 3 चेन करून घ्यायचे आहेत. हे पहा. हे आपण असं ओढून घ्यायचे. आपण एकामधूनच आता इथं हे जे घेतलेलं आहे सिंगल खांब आपण, त्यामधून एकामधून आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. एकामधून 2, म्हणजे 2 नंतर 1. हे पहा. नंतर 1, म्हणजे डबल खांब घ्यायचा आहे. 2 1 2 1 अशा पद्धतीने घेत जायचे आहेत. आता 2 घेतल्यात आपण. आता नंतर 1 खांब घेतला. नंतर त्या शेजारीच एकामधून 2 खांब घ्यायचे आहेत. हे पहा. 2 1 2 नंतर 1. हे असंच डबल खांब घेत जायचे आहेत. नंतर आता आपले 2 डबल खांब आले पाहिजेत. नंतर 1, नंतर 2. हे पहा. हे उलन आपण कट करून घेऊया इथेच. नंतर
एक, नंतर 2, एकामध्ये 2 घ्यायचे आहेत, ते शेजारी 1, ते शेजारी 2 आले पाहिजेत खांब. इथंपर्यंत आपण डबल खांब घेतायचेच, म्हणजे ह्या 3 पर्यंत आपण एकामधून 3दा खांब घेतलेले आहेत ना, त्यामध्येच आपल्याला घेतायचे 2 1 2 1 अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. आता नंतर आपण हे 3 आहेत आपले ट्रिपल खांब घेतलेले, त्यामध्ये आपल्याला ट्रिपलच खांब घ्यायचे आहेत, एकामध्येच 3 घ्यायचे आहेत. हे पहा 1 2 3, एकामधून आपण 3 घेऊया. एक झाला, हा दुसरा, हे तिसरा. हे पहा, आता आपण जसं इथे 1 खांब घेतलेला आहे डबल खांब, तसंच त्या शेजारी एकच डबल खांब घ्यायचा, नंतर 2 घ्यायचा. ह्या साईडला जसं आपण विणत गेलेलं आहे तसंच इकडच्या साईडलाही विणत जाऊया. 1, नंतर 2, असंच विणत येऊया इथंपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेले पंख म्हणजे होत चाललं आहे. आणि इथं आपण या तिसऱ्या चेनवरती असं जोडून घ्यायचं आता. आणि आता आपण दुसरी वूलन जोडणार आहे. आपण आता नेव्ही ब्ल्यू कलरची वूलन जोडणार आहे. नेव्ही ब्ल्यू कलरची वूलन घेतलेली आहे मी. हे पहा, अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. आणि एक चेन करून घ्यायची आहेत आपण. आता पूर्ण याच्यावरती खांबावरती म्हणजे पूर्ण हे डबल खांब आहेत त्याच्यावरती आपल्याला सिंगलच खांब घेत जायचे. हे पहा, 1, नंतर हे सिंगलच. हे आपल्याला पूर्ण खांबावरती सिंगल्स खांब घेत जायचे आहेत. हे पहा, हे अशा पद्धतीने हे आपण आता आपली ही वूलन कट करून घेऊया. आपण इथंपर्यंत सिंगल खांब घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपण सिंगल खांब घेतलेले आहेत पूर्ण. आता आपण इथं हे जे ट्रिपल खांब घेतलेले आहेत एकामध्ये, त्यामध्ये जे आपण डबल खांब घ्यायचे आहेत, एकामध्ये डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि हे 3, म्हणजे हा तिसरा. नंतर सिंगल खांब घ्यायचे आहेत. पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचे आहेत. आपण इथंपर्यंत सिंगल खांब घेऊया. हे पहा, आता आपण जोडून घेऊया इथे. आणि आता आपण दुसरी वूलन जोडणार आहोत. आता आपण ग्रीन कलरची वूलन जोडणार आहोत. आपण इथे आता 2 चेन करून घेतलेले आहेत आपण इथे. आणि त्यामध्येच आपल्याला डबल खांब घ्यायचा एकामध्येच. हे पहा, जिथून आपण चेन घेतलेले आहे त्यामध्येच आपल्याला एक डबल खांब घ्यायचा. त्या पुढच्या खांबावरती आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. एकामध्येच 2 घ्यायचे आहेत. सॉरी, हे हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, इथे आपण एक डबल खांब घेतलेला आहे, इथे हाफ डबल खांब घेतलेला आहे. नंतर आपण स्किप करत जायचं, म्हणजे एक ही सिंगल खांब एक सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या म्हणजे हा सोडायचा आणि त्याच्या पुढच्या खांबावरती हे पहा अशा पद्धतीने सिंगल खांब घ्यायचा. नंतर 3 चेन घ्यायचे, 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3, हे 3 साखळ्या घ्यायच्या आणि त्यामधूनच आपल्याला सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. नंतर एक सिंगल खांब स्किप करून दुसऱ्या खांबावरती आपल्याला सिंगल खांब घेऊन 3 चेन घ्यायचे, नंतर जोडून घ्यायचा. नंतर हे एक स्किप करायचा, पुढच्या खांबावरती सिंगल खांब घेऊन 3 चेन करून घ्यायचे, नंतर सिंगल खांब घेऊन जोडायचा. हे पहा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला इथेपर्यंत आपण करत येऊया.
हे आपले उलन आपण कट करून घेऊया. एक स्किप करायचं, दुसऱ्यामध्ये 3 चेन घ्यायचे, नंतर सिंगल खांब घ्यायचा, नंतर एक स्किप करून दुसऱ्या खांबावरती सिंगल खांब घ्यायचा, 3 चेन घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपल्याला करत जायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपले पंख तयार झालेले आहेत. हे पहा, सिंगल खांब घ्यायचा आणि 3 चेन घेऊन त्यामध्ये आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचा. आता इथेही एक स्किप करायचा एक, आणि इथे हाफ डबल क्रोशा घ्यायचा. एक 2 3 चेन घ्यायची. त्यामधूनच आपल्याला अशाच पद्धतीने 3 चेन एक पिकॉट तयार करायचा. परत डबल खांब घ्यायचा एक. आता त्याच शेजारी आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचा आहे. 1 2 3 हे ट्रिपल खांब. इथेही आपल्याला 3 चेन आणि इथे पिकॉट तयार करायचा. हे पहा, आणि आपल्याला आणखीन त्या शेजारी आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचा एक. आता इथे त्या शेजारी आपल्याला डबल खांब घ्यायचा. जसं आपण ह्या साईडला बनवलेलं आहे तसंच इकडेही करायचं आहे. आणि 3 चेन स्लिप टिच घेऊन पिकॉट तयार करायचे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हाफ डबल क्रोशा आणि हाफ डबल खांब घ्यायचं एक. हे पहा, हे अशा पद्धतीने क्राऊन तयार झाल्यासारखं दिसते. नंतर सिंगल खांब स्किप करायचा आणि दुसऱ्या खांबावरती आपल्याला सिंगल खांबच घ्यायचं. 2 3 चेन घेऊन सिंगल खांब घ्यायचा. आपण ह्या साईडला जसं बनवलेलं आहे तसंच ह्या साईडलाही बनवत जायचं, करत जायचं. हे शेवटी आपल्याला ह्या साईडला जसं घेतलेलं आहे आपण तसंच घ्यावं लागणार आहे. आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, हे जे हाफ डबल खांब घेतलेलं आहे आपण इथं 2, परत डबल खांब घ्यायचे, 1 2 चेन करायचे. इथे पिकॉट तयार करायचा आणि हे 3 चेन घेतलेले ते आपण पहिले स्टार्टिंगला ते जॉईन करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपला मोरपंख तयार झालेला आहे. आपण हे उलन कट करून घेऊया. हे ॲक्वा ब्लू कलरची उलन घेतलेली आहे मी. आता आपण हे पहा, इथून मधोमध असं हे उलन घालून घ्यायची आणि ही 7 वेळा इथे असे ओवून घ्यायचं. म्हणजे एक मोरपंख तयार झालेले आहे. आणि आणखीन असेच मोरपंख तयार करून घेतलेले आहेत. या पंखापासून आपण तोरणही करू शकतो किंवा ताटावरचे करू शकतो, टेबल क्लॉथ म्हणून, किंवा आपल्याला जर कानातले तयार करायचे असतात इयरिंग तेही करू शकतो. कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा.